क्रीम, मिल्क पावडर, कंडेन्स मिल्क असलं काही न वापरता तरीसुद्धा चवीला अतिशय अप्रतिम रुचकर अशी क्रीमी मलाईदार ही मँगो कुल्फी बनवून तयार होते, तेही घरच्याच साहित्यात. ती कशी? चला तर मग एका सिक्रेट ट्रिकसह आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. त्यासाठी मी एकूण 1.5 कप दूध वापरणार आहे. 1 कप दूध मी उकळायला ठेवलं आहे. 4-5 मिनिटाची उकळी आल्यानंतर त्याच्यात मी चवीनुसार साखर टाकली. 2 चमचे साखर टाकते मी. तुम्ही हवं तर कमी जास्त करू शकताय गोडीनुसार. आता साखर टाकल्यानंतर परत 4-5 मिनिटं उकळायचं आपल्याला मंद गॅसवरती. आता जे अर्धा कप दूध बाजूला काढलं होतं त्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर वापरते 1.5 चमचा. रेग्युलरची नाश्त्याची चमची वापरते. तुम्ही हवं तर कस्टर्ड पावडर वापरू शकता. मंद गॅस करून हे मिश्रण आपल्याला हळूहळू आपल्या दुधामध्ये ओतायचं आहे. मंद ते मध्यम गॅसवरती आपल्याला परत 4-5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. हे मिश्रण टाकल्यानंतर आपलं हे दूध आता घट्टसर होणार आहे. असं शिजून झाल्यानंतर आपल्याला ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तुम्ही पाहू शकता घट्टसर झालं आहे. आता सगळं शिजवायचं नाही आपल्याला, कारण आंब्याचा पल्प टाकून आपण परत हे मिश्रण शिजवणार आहे. म्हणून ह्या स्टेजला आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे. त्याच्यात आवडीनुसार व्हॅनिला इसेन्स टाकायचं आहे. 4-5 थेंब टाकलेत मी. आता हा आपला आईस्क्रीम किंवा कुल्फीचा बेस तयार झाला. हा आता आपण बाजूला ठेवा. हाच बेस वापरून याच्यामध्ये आपण क्रीम वापरून वेगवेगळे फ्लेवरचे इसेन्स वापरून आपण आईस्क्रीम तयार करू शकतो. वेगवेगळी फळं वापरून याच्यात आपण कुल्फ्या तयार करू शकतो. आज आपण आंब्यापासून तयार करतो आहे. आता मी एका आंब्याचा मिक्सरला बारीक पल्प तयार करून घेतला आहे. एका जाडबुडाच्या कढईमध्ये मंद गॅसवरती 5 ते 7 मिनिटासाठी हा आंब्याचा पल्प आपण शिजून घ्यायचा आहे. हीच आपली रेसिपीमधली सिक्रेट आणि महत्त्वाची ट्रिक आहे. हा असा शिजवल्यानंतर खूप सुंदर रुचकर अशी चव कुल्फीला आईस्क्रीमला येते. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून हा पल्प आपल्याला दुधामध्ये टाकायचा आहे. मंद गॅसवरती परत आपल्याला हा आईस्क्रीमचा बेस आपल्याला शिजवायला ठेवायचा आहे. व्यवस्थित आंब्याचा पल्प मिक्स करून 5 ते 7 मिनिटासाठी मंद गॅसवरती परत आपल्याला शिजवायचं आहे. असं घट्टसर ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून शिजवून घ्यायचं आहे. आता मी त्याच्यात कलर टाकते, ऑरेंज कलर 2 थेंब. ऑप्शनल आहे पूर्णपणे, तुम्ही हवं तर टाका किंवा नका टाकू. आता 4-5 मिनिटं शिजवल्यानंतर असं घट्टसर आपलं हे मिश्रण तयार झालं. पूर्ण व्यवस्थित आंबा त्यात मिक्स झालेला आहे आपला. असं शिजवल्यामुळे खूप चवीला अप्रतिम अशी ही मँगो कुल्फी तयार होते. अगदी 10-15 मिनिटात असं हे घट्टसर मिश्रण तयार झालं. आता हव्या त्या मोल्डमध्ये भरून आपण कुल्फी आईस्क्रीम म्हणून तयार करू शकतो. आता कुल्फी मोल्डमध्ये मी हे मिश्रण ओतून घेते आणि थोडं मिश्रण मी एका वाटीत काढते, कारण माझ्या मुलांना आईस्क्रीम म्हणून खूप आवडतं, त्यामुळे मी हे बाजूला काढते वाटीमध्ये. आता याच्यामध्ये जी स्टिक आपण रोवतो ती अगदी परफेक्ट सेंटरला उभी राहिली, अजिबात आजूबाजू पडत नाही आहे. याचाच अर्थ आपलं हे परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये आपलं हे मिश्रण शिजून तयार झालेलं आहे. परफेक्ट अशी कुल्फी आपली बनवून तयार होणार आहे हे आताच लक्षात येतं आहे. आता याला मी ॲल्युमिनियम फॉईल पेपर वापरून कोटिंग करून घेतले की ते आईस क्रिस्टल त्याच्यात जमणार नाही म्हणून. आता याला फ्रीजचं टेम्परेचर वाढवून 6-7 तासासाठी मी सेट करायला ठेवणार आहे, किंवा हवं तर रात्रभर ठेवू शकतो आपण. आता दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट ही क्रीमी मलाईदार अशी ही कुल्फी सेट झालेली आहे आपली. पाण्यात डीप करून याला बाहेर काढून बघूयात आपण. तुम्ही पाहू शकता बघता क्षणी आपल्या लक्षात येते आहे खूप अशी क्रीमी मलाईदार सुंदर कलर असलेली अशी कुल्फी बनवून तयार झाली आपली. आंबा आपण शिजवल्यामुळे खूप चवीला अप्रतिम अशी कुल्फी बनवून तयार होते. माझ्या घरात सगळ्यांना खूप आवडली ही. तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.